नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आपण बी ए भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ ओशनोग्राफी introduced from June 2019. सागरशास्त्र या विषयाचा आपल्याला ओळख जून 2019 मध्ये झालेली असून यामध्ये 4 मॉड्यूल्स आहेत. मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, सागरशास्त्राची ओळख. मॉड्यूल सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन, सागराचे गुणधर्म आणि गतिशीलता. मॉड्यूल थर्ड अप्लाइड ओशनोग्राफी, सागराची उपयोगिता. मॉड्यूल 4 प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक. यापैकी पहिल्या 2 मॉड्यूलचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि तिसरा मॉड्यूल्स जो आहे सागराची उपयोगिता या मॉड्यूलची आपण सुरुवात केलेली आहे. या मॉड्यूल्समध्ये अप्लाइड ओशनोग्राफी, मॉड्यूल थर्ड ओशियन मराइन डिपॉझिट्स, सागरी निक्षेप, सोर्सेस अँड क्लासिफिकेशन, स्रोत आणि वर्गीकरण. ओशियन रिसोर्सेस, बायोटिक, मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस, सागरी साधन संपत्ती, जैविक, खनिज आणि ऊर्जा साधन संपत्ती. या 2 मुद्द्यांचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. यानंतर ओशियन पोल्युशन्स, कॉजेस, इफेक्ट्स अँड मेजर्स, सागरी प्रदूषण, कारण, परिणाम आणि उपाययोजना हा मुद्दा आपण आता सुरू केलेला आहे. सागरी निक्षेपाचे स्रोत आपण अभ्यासले. त्यानंतर सागरी निक्षेपाचे वर्गीकरण आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो सागरी साधन संपत्ती आपण अभ्यासलेली आहे. या साधन संपत्तीमध्ये आपण वर्गीकरणही अभ्यासलेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण सागरी साधन संपत्तीचे संवर्धन व व्यवस्थापन आपण अभ्यासलं आणि सागरी प्रदूषण सध्या आपण अभ्यासत आहोत. यामध्ये मित्रांनो आपण सागराचे महत्त्व पाठीमागच्या तासाला अभ्यासलेला आहे. तर या तासाला आपण सागरी प्रदूषणाची जी काही कारणं आहेत ही कारणं आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये मित्रांनो विशेषतः आपण पहिलं जे कारण आहे त्यामध्ये ज्वलनातून समुद्राच्या पाण्यात मिसळणारे कार्बन. मित्रांनो जेव्हा वनस्पती व प्राण्यांचे अवशेष जळतात तेव्हा हवेचे प्रदूषण घडवून आपण आणतोच. परंतु मित्रांनो याचं आपल्याला ज्ञान सुद्धा नसतं की यामुळं सागराचंही प्रदूषण आपण घडवतो. कारण ज्वलनातून बाहेर पडणारा जो काही कार्बन असतो तो समुद्राचे पाणी शोषून घेते. त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे आम्लीकरण होते. अलीकडे सागरी पाण्याच्या आम्लीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे 300 दशलक्ष वर्षापूर्वी समुद्राचे पाणी जसे होते तसे राहिले नाही. ते आता अतिवेगाने आम्लयुक्त बनत आहे.
हे असेच होत राहिल्यास समुद्राचे पाणी आज जसे आहे त्याच्या 150 पटीने आम्लयुक्त बनेल. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला परिचित या गोष्टी नाही आहेत, परंतु अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्वलन प्रक्रियेतून मग आपण वनस्पतीला आपण स्वाहा किंवा ज्वलन करत असो किंवा जाळत असू किंवा प्राण्यांना आपण जाळत असू, या प्रक्रियेतून जो काही कार्बन तयार होतो या कार्बनमुळे हवेचं प्रदूषण होतच, शिवाय पाण्याचंही प्रदूषण होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हे सागरी प्रदूषणाचं पहिलं कारण आहे. दुसऱ्या कारणामध्ये टाकाऊ पदार्थाचे सागराच्या पाण्यात विसर्जन. जगात लहान मोठ्या वस्त्या आणि औद्योगिक ठिकाणी समुद्रकाठी स्थापन झालेली आहेत. त्या वस्त्यामधून आणि कारखान्यातून केरकचरा, टाकाऊ पदार्थ, मैला, सांडपाणी, कच्चा माल, प्लास्टिकच्या वस्तू, बॅगा, प्लास्टिकच्या वस्तूमध्ये बॅगा, पाण्याच्या बाटल्या, सरबत किंवा पिण्याच्या पुंगळ्या, दुधाचे डबे, पिशव्या, कॅरी बॅग इत्यादी अनेक वस्तू समुद्रात विसर्जित केल्या जातात. यापैकी काही वस्तू प्रत्यक्ष सागरात टाकण्यात येतात, तर 80% वस्तू जमिनीवरील वाहते पाणी, वादळ वारा इत्यादीद्वारे समुद्रात साचविले जाते. याशिवाय मृत जनावरे समुद्रात वाहून जातात. मृत पावलेल्या व्यक्तींच्या अस्थी समुद्राच्या पाण्यात विसर्जित केल्या जातात. सागरतळी होणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ समुद्रात मिसळतात. यामुळे मित्रांनो समुद्राचे पाणी दूषित बनते. आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे टाकाऊ पदार्थांचं विसर्जन सागरामध्ये केलं जात आहे. बऱ्याच वेळा असं दिसून येतं की प्रगतशील राष्ट्र छोट्या राष्ट्रांना जेव्हा एखादी वस्तू निर्यात करतात आणि ते निर्यात करून जहाज जेव्हा माघारी फिरतं तेव्हा त्यातून मित्रांनो अनेक गोष्टी ते समुद्रात डंप करण्यासाठी त्या जहाजामध्ये भरल्या जातात आणि सागरामध्ये डंप केल्या जातात. अशा प्रकारची क्रिया विकसनशील असे सर्व देश करत असतात आणि यामुळे सुद्धा टाकाऊ पदार्थांचा खूप मोठा साठा सागराच्या पाण्यामध्ये जाऊन पडतो आणि त्यामुळे सुद्धा जी काही सागराचं पाणी आहे हे पाणी दूषित बनतं. याशिवाय मित्रांनो रासायनिक किंवा कीटकनाशक सागराच्या पाण्यात मिसळतं. यामध्ये मित्रांनो रासायनिक जे कारखाने आहेत या कारखान्यातून बाहेर पडणार जे काही सांडपाणी आहे या सांडपाण्यातून मित्रांनो रसायनं समुद्रात जाऊन मिसळतात. त्याचबरोबर काही रासायनिक खतं किंवा खत निर्मितीचा कारखाना असेल तर ती खतं पाण्यात सांडपाण्यातून पाण्यात विरघळतात किंवा सांडपाण्यात विरघळतात आणि ते पाणी सागराला जाऊन मिसळतं. ही रासायनिक खतं फक्त कारखान्यातच पाण्यामध्ये मिसळतात असं नाही,
तर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण शेतामध्ये सुद्धा रासायनिक खतांचा मारा करत असतो आणि या अधिकच्या माऱ्यामुळं ही अधिकची जी काही खतं आहेत ही खतं पाण्यात विद्राव्य असल्यामुळं पाण्यात ती मिसळतात आणि पाण्याबरोबर ती वाहत ओढा, नाला, नदी असं प्रवास करत ते सागराच्या पाण्यामध्ये मिसळतात. याशिवाय मित्रांनो, आपण मोठ्या प्रमाणात अलीकडं शेतीमध्ये पिकांच्या वरती कीटकनाशकांचा फवारा करतो आणि या प्रचंड असणाऱ्या कीटकनाशकांच्यामुळं सागराच्या पाण्यामध्ये ही जी काही फवारा केलेली कीटकनाशकं आहेत ही जेव्हा पाऊस पडतात त्यावेळेस धुवून जातात आणि सागराच्या पाण्यामध्ये जाऊन मिसळतात. अशा प्रकारे रसायनं आणि कीटकनाशकं सागराच्या पाण्यामध्ये मिसळतात आणि त्यामुळे सागराचं पाणी जे आहे हे दूषित होऊन जातं. यानंतर मित्रांनो, खनिज तेल सागरात मिसळणे. आपल्याला माहिती आहे की आखाती देशासारखे अनेक देश आहेत की ते खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहेत आणि या खनिज तेलाचे ते देश निर्यात करतात. आणि जेव्हा मित्रांनो ही जहाजं भरून खनिज तेल विविध देशांना पोचवलं जातं तेव्हा बऱ्याच वेळा अपघातातून ते जहाज लिकेज बनतं आणि त्यातील खनिज तेल सागरात मिसळतं. तर काही वेळेस ते जहाज जेव्हा एखाद्या देशात जातं तिथं खनिज तेल आहे, हे खनिज तेलाचं तिथं पोचवतं आणि परतीच्या प्रवासाला लागतं तेव्हा ते जहाज किंवा ते बोट धुतली जाते, स्वच्छ केली जाते, त्यावेळेस ते खनिज तेल सागराच्या पाण्यात मिसळतं. याशिवाय मित्रांनो, काही बोटी खनिज तेलावरती चालतात आणि या खनिज तेलामुळं खनिज तेलाच्या बऱ्याच वेळा लिकेजमुळं किंवा स्रवणामुळं हे खनिज तेल सागराच्या पाण्यामध्ये जाऊन मिसळतं आणि त्यामुळं मित्रांनो हे तेलयुक्त जे काही पदार्थ आहेत हे समुद्राच्या पाण्यात विसर्जित होतात आणि पाणी दूषित बनतं. जेव्हा तेलवाहू बोटीस अपघात होतो तेव्हा त्यातील तेल समुद्रात वाहून जाते. एका अंदाजानुसार दरवर्षी टँकरमधील 241 दशलक्ष गॅलन तेल समुद्राच्या पाण्यात मिसळते. दुसरे समुद्र तळावर तेलासाठी उत्खनन करताना तेल मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्यात जाते. 2010 मध्ये मेक्सिकोच्या आखातात तेलासाठी खणताना किंवा उत्खनन करताना लक्षावधी गॅलन तेल समुद्राच्या पृष्ठभागावर पसरले होते आणि यामुळं मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण बनतं आणि याचे जे परिणाम आहेत हे परिणामसुद्धा भयानक असतात. आणि मित्रांनो हे जे परिणाम आपण पाहतो हे परिणाम विशेषतः दीर्घकालीन असतात आणि याचा फटका सागरी जीवजंतू आणि वनस्पती सूक्ष्म जीव यांना बसतो मित्रांनो. याशिवाय पुढचं कारण आहे सागरी प्रदूषणाचं कारण की घन पदार्थ समुद्रात जाणे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणारे घन पदार्थ शेवटी समुद्रात साचविले जातात. यात तेलाचे व इतर वस्तूंचे, पत्र्याचे व प्लास्टिकचे डबे, यंत्र इतकेच नव्हे तर सायकली, मोटारी, ट्रकचे भाग समुद्रात वाहून नेले जातात. काही वेळा
विमानाला अपघात होऊन त्याचे तुकडेही समुद्राच्या पाण्यात पडतात. या सर्व वस्तू समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसतात. सुनामीच्या वेळी जपान, इंडोनेशिया इत्यादी देशालगत असलेल्या समुद्रात हे दृश्य दिसले होते. सागरी प्रदूषणाचाच हा एक प्रकार आहे. तेव्हा मित्रांनो, या घन पदार्थांची सुद्धा आपण योग्य विल्हेवाट लावायला हवी, अन्यथा हे घन पदार्थ सागराच्या पाण्यामध्ये जाऊन मिसळतात. बऱ्याच वेळा हा घन कचरा जाणीवपूर्वक त्याची विल्हेवाट लावण्यासाठी समुद्रात डंप केला जातो किंवा टाकला जातो, फेकला जातो. यामुळंही सागराच्या पाण्याचं प्रदूषण होतं. याचेही परिणाम दीर्घकालीन असतात, कारण हा घन कचरा बऱ्याच वेळा विद्राव्य नसतो. तो तसाच समुद्राच्या तळाशी किंवा समुद्रामध्ये पडून असतो. काही घनता त्याची कमी असल्यास तो सागराच्या पाण्यावरती तरंगतो आणि हे जी काही घन कचरा आहे यामुळे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होताना आपल्याला पाहावयास मिळतं. यानंतर किरणोत्सर्गी धूळ समुद्राच्या पाण्यात मिसळते. जगात पाठीमागच्या मी तासाला 1-2 तासापूर्वी मी बोललो होतो की सागरी खनिज साधन संपत्तीमध्ये युरेनियम, थोरेनियम अशा प्रकारची खनिजे सुद्धा सापडतात आणि या खनिजामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात मित्रांनो अणुबॉम्बची किंवा अणुऊर्जेची निर्मिती होते. आणि या निर्मिती प्रक्रियेमध्ये काही वेळेस काही किरणोत्सर्ग होतो आणि काही प्रमाणात किरणोत्सर्ग झाल्यामुळं हे समुद्राच्या पाण्यामध्ये, हवेमध्ये मिसळलं जातं आणि यामुळं समुद्राचं पाणी दूषित होतं. यामध्ये बऱ्याच वेळा मित्रांनो अनेक देशांच्या ज्या अणुबॉम्ब तयार होतो तेव्हा, म्हणजेच अणुऊर्जा कमी आणि अणुबॉम्बची निर्मिती जास्त असा हा सध्याचा काळ आहे. आणि या बॉम्बपासून बऱ्याच वेळा किरणोत्सर्ग होतो, तो म्हणजे या अणुबॉम्बच्या चाचणीमध्ये. आणि ही चाचणी काही देश तर अत्यंत विघातकपणे ही चाचणी करतात, म्हणजे ती समुद्रात करतात आणि त्यामुळे सुद्धा अशी किरणोत्सर्गी धूळ पाण्यात मिसळते आणि मित्रांनो सागरी पाण्याचं प्रदूषण होतं. अशा प्रकारचे जे कृत्य आहे हे कृत्य खूप भयावह आहे, खूप घातक आहे आणि यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात मित्रांनो काय होतं की सागरी पाण्याचं प्रदूषण होतं. यामध्ये विशेषतः ह्या किरणोत्सर्गी जी काही धूळ आहे या धुळीमुळं अशा प्रकारचं प्रदूषण होत असतं. यानंतर मित्रांनो पुढचं जे काही प्रदूषण आहे ते आहे सागरातील आवाज, ओशियन नॉईज. सागरातून जाणारी जहाजे, बोटी तसेच किनारी भागातून बोटीतून होणारे पर्यटन यामुळे सागरात आवाज निर्माण होतो. हा मानवनिर्मित सागरी आवाज सागरी ध्वनी प्रदूषणाचा एक प्रकार आहे. सागरातून दरवर्षी जवळजवळ 60,000 पेक्षा अधिक मालवाहू व प्रवासी बोटींची वाहतूक होते. या बोटी सागरातून केव्हाही संचार करतात. शिवाय जलपर्यटनाच्या निर्मितीनेही पर्यटकांच्या बोटींचा समुद्रकिनारी भागात संचार होतो. या बोटी जेव्हा समुद्रातून जातात तेव्हा
त्याचा आवाज होऊन ध्वनी प्रदूषण होते. याबरोबरच जलांतर्गत रॅकेटच्या परिणामामुळे धूर निर्माण होऊन तो समुद्राच्या सर्व भागात पसरतो. तसेच काही देश समुद्रात बुडालेल्या वस्तूंचा शोध घेण्यास सोनार या अति तीव्र आवाज करणाऱ्या उपकरणाच्या साहाय्याने बुडालेल्या वस्तूंचा शोध घेत असतात. या संबंधीचे प्रशिक्षणही दिले जाते. संबंधित उपकरणाच्या प्रतिध्वनीच्या साहाय्याने बुडालेल्या वस्तूंचे स्थान निश्चित करताना आणि प्रशिक्षणाच्या वेळी मोठा आवाज होतो. यामुळेही मित्रांनो फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. अशा प्रकारे मित्रांनो सागरी प्रदूषणाची ही जी काही कारणं आहेत या कारणावरती आपण भाष्य केलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपण प्रमुख मुद्द्याकडे वळणार आहोत आणि तो प्रमुख दुसरा मुद्दा म्हणजे की या असणाऱ्या सागरी प्रदूषणाचे जे काही परिणाम आहेत या परिणामांच्या वरती आपण थोडंसं भाष्य करूया. मित्रांनो विशेषतः सागरी प्रदूषणाचा जो परिणाम आहे हा अत्यंत गंभीर परिणाम असतो. या परिणामांच्या वरती आपण जर भाष्य करायचं म्हटलं तर ते आपण अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात घेऊन ते भाष्य करावं लागेल. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये संशोधनातून स्पष्ट झालेलं आहे की सागरी पाण्यामध्ये असणारे जी काही वनस्पती आहे ही वनस्पती सुद्धा पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर ही वनस्पती सुद्धा मोठ्या प्रमाणात या असणाऱ्या भौगोलिक संतुलनाचं कार्य करते. विशेषतः कार्बनयुक्त वायूचं शोषण करणे किंवा कार्बन डायऑक्साईडचं शोषण करणे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणे या महत्त्वपूर्ण गोष्टी या वनस्पती सागरातील वनस्पती करत असतात. या गोष्टी आपल्याला अलीकडच्या काळामध्ये कळालेल्या आहेत. आणि मित्रांनो मग याच्यावरती संशोधन झाल्यानंतर जशा प्रकारे आपण भूमीवरील वनस्पतींना दूषित हवा त्यांच्या वाढीवरती परिणाम करते किंवा वायू प्रदूषण वनस्पतीच्या वाढीवरती परिणाम करते, तशाच प्रकारे जेव्हा आपण कार्बनयुक्त पदार्थ हवेमध्ये मिसळतात, हवेचं प्रदूषण होतं, ती हवा सागराच्या संपर्कात येते, सागर जल त्या हवेतील कार्बन शोषून घेतो आणि त्या कार्बनयुक्त असणारं जे काही जल आहे हे जल म्हणजेच ते दूषित जल असतं आणि याचा परिणाम मित्रांनो सागरी जीवांच्या वरती होतो, सागरी वनस्पतीवरती होतो, सागरी प्रवाळांच्या वरती होतो, सागरी जी काही सूक्ष्म जीव आहेत त्यांच्यावरती होतो. हे अत्यंत दीर्घ असं हे प्रदूषणाचा परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि यामध्ये विशेषतः आपण एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की हवेचं जे काही प्रदूषण आहे या प्रदूषणाचं नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे. ते जर आपण केलं नाही आहे तर अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. याचबरोबर मित्रांनो असे अनेक परिणाम आपल्याला सांगता येतात की अशा हवेच्या प्रदूषणामुळं पाण्याचं प्रदूषण होतं आणि सागरी पाण्याचं प्रदूषण जेव्हा होतं तेव्हा मित्रांनो सागरी जी काही परिसंस्था आहे जी सागरावरती आधारित आहे तिला
जोराचा तडाखा बसतो. आणि यामुळं मित्रांनो प्रवाळ जीव व शेलफिश पासून सुरुवात केली तर त्यांना कॅल्शियम कार्बोनेटची गरज असते. पण प्रदूषणाने सागराचे आम्लीकरण होते तेव्हा पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटची पातळी खाली जाते आणि मित्रांनो मासे, सागरी पक्षी, सागरी जीवाणूंच्या जीवास धोका उत्पन्न होतो आणि त्याचा अन्न साखळीवरील परिणाम गंभीर असा पाहावयास मिळतो. म्हणजेच मित्रांनो की या ठिकाणी आपण पाहिलं परिणामामध्ये की जेव्हा हवेचं प्रदूषण होतं तेव्हा पाण्याचंही प्रदूषण होतं आणि जेव्हा पाण्याचं प्रदूषण होतं तेव्हा मित्रांनो सागरातील जीवजंतूवरती किंवा सागरामध्ये असणारी जी काही परिसंस्था आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण इकोसिस्टीम म्हणतो त्या इकोसिस्टीमवरती परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. पहा म्हणजे सागरी पर्यावरणावरती परिणाम होतो. इकोसिस्टम म्हणजे काय किंवा सागरी परिसंस्था म्हणजे काय याविषयीही आपण भाष्य केलेलं आहे. तरीसुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर सागरामध्ये असणारे जे काही प्राणी किंवा वनस्पती यांचा असणाऱ्या त्यांच्या सभोवतालचं जे काही पर्यावरण आहे यांच्याशी असणारं नियमन किंवा यांच्याशी असणारं वर्तन याचं एक विशिष्ट असं रुटीन बसलेलं असतं. यामध्ये जेव्हा बिघाड होतो किंवा त्याला अगदी शास्त्रीय भाषेमध्ये नियमन म्हणतात, तो नियमन झालेला असतो. याच्यामध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हाच म्हणजेच त्या परिसंस्थेमध्ये बिघाड झाला असा त्याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी होत असतो. तर अशा प्रकारे परिसंस्थेमध्ये इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो, परिसंस्था मराठीमध्ये म्हणतो, इंग्लिशमध्ये इकोसिस्टीम म्हणतो, यावरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. अशा प्रकारे या सागरामध्ये जे काही प्रदूषण होतं किंवा कार्बनचं प्रदूषण होतं त्यामुळं परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर मित्रांनो सागरी परिणामांचा जो काही तडाखा आहे हा तडाखा सागरावरती आधारलेल्या किनारवर्ती अर्थव्यवस्थेलाही बसतो. विशेषतः सागरी आम्लीकरण जमिनीवर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा देते. अब्जावधी डॉलर्सचे अमेरिकन शेलफिश उद्योग हे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचा आर्थिक कणा असतो. पण हा उद्योग सागरी आम्लीकरणाने खालावत चाललेला आहे. विशेषतः मित्रांनो या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणाऱ्या शेलफिश म्हणजेच एक माशाचा प्रकार आहे. या माशांची जी काही मासेमारी चालते या मासेमारीवरती परिणाम झालेला आपल्याला इथं उदाहरणामध्ये दिले आहे. परंतु मित्रांनो सर्वच प्रकारचे मासे कोणतेही जे काही सजीव आहेत विशेषतः पाण्यातील सजीव आहेत या सजीवांच्या अस्तित्वावरती या सागरी प्रदूषणाचा प्रभाव असतो किंवा सागरी प्रदूषण वाढलं की या प्राण्यांचं किंवा सागरी जीवांचं अस्तित्व धोक्यात येतं. आणि म्हणून मित्रांनो की हे प्रदूषण आहे या प्रदूषणाचे परिणाम खूप खोलवरती रुजलेले असतात. याचा फक्त सागरी परिसंस्थेवरतीच परिणाम होतो असं नाही आहे, तर त्या सागराच्या सभोवताली असणारे जे काही देश आहेत आणि त्या देशांची असणारी जी काही अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा त्याचा गंभीर परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. हे अत्यंत भयावह अशी गोष्ट आहे किंवा अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे असं म्हटलं तर या ठिकाणी चुकीचं होणार नाही, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मग यामध्ये दिलेल्या तुम्हाला उदाहरण दिलं होतं अमेरिकेतील सेलफिश. फक्त सेलफिशच माशांच्या वरती परिणाम होतो अम्लीकरणाचा असं नाही आहे,
सर्व प्रकारच्या माशांच्यावरती या आम्ली पदार्थांचा परिणाम होत असतो आणि या आम्लीकरणामुळं अनेक सागरी जीवजंतू धोक्यात येतात आणि त्यामुळं मित्रांनो या सागरी जीवजंतूवरती आधारित असणारा मासेमारी जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय धोक्यात येतो आणि त्या असणाऱ्या किनारवर्ती देशाचं जे काही अर्थकारण आहे हे अर्थकारणच पूर्णपणे बदलून गेलेलं बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे सागरी प्रदूषणाचे आपण काही परिणाम इथं अभ्यासल्यानंतर आपण पुढच्या तासाला राहिलेले जे काही सागरी प्रदूषणाचे परिणाम आहेत ते परिणाम आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.